नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देसर. विद्यार्थी मित्रांनो, उद्या होतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईचा पेपर. आज पार पडलाय तो मीरा भाईंदरचा पेपर. आज मीरा भाईंदरचा पेपर झाला आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रात होतोय. महाराष्ट्रात म्हणजे मुंबईमध्ये होतोय मुंबईचाच पेपर. लक्षामध्ये उद्या मुंबईचे पेपर या ठिकाणी पार पडणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझी खूप महत्वाची कळकळीची आणि अत्यंत महत्वाची अशी एक सूचना असेल. बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी उद्या होणारा जो पेपर आहे, या पेपर संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज केले. खर तर मला काल मीरा भाईंदरच्या संदर्भात पण मेसेज होते, परंतु माझं थोडंसं कामामुळे मला मीरा भाईंदरचा पेपर व्हिडिओ बनवता नाही आला. मात्र आज मुंबईचा व्हिडिओ मी टाकतोय तुम्हाला. मुंबईला ज्यांचा उद्या पेपर असेल त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या जणांच्या मनात एक धडकी असणार आहे का बाबा पेपर कसा येणार, पेपर कसा होणार, उद्या होणारा पेपर. ओके, पेपर असणार कसा, पॅटर्न चालणार का, सामान्य जास्त येणार का, कशावरती. तर या ठिकाणी तुमच्या समोर तुम्हाला दिसते दादांनो, एक गोष्ट प्रामुख्याने तुमच्या लक्षात आणून देतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठी जीके, गणित आणि बुद्धिमत्ता याच्याशिवाय मुंबईचा पेपर काही होतच नाही, हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. ठीक आहे, एखादा अर्धा अपवाद येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आज मीरा भाईंदरचा पेपर झाला. या मीरा भाईंदरच्या पेपरला जवळजवळ 40-50 मार्क जिंकत. आय थिंक 41 होता असं मी पाहिले जरा वरच्यावर, मला कन्फर्म माहित नाही मी किती काढले. मराठी व्याकरणाचे 20 प्रश्न होते, म्हणजे ते 4-5 प्रश्न जीके टाकले आणि गणित बुद्धिमत्ताचे पण 4-5-6 कमी केले, ते 5-5 किंवा 10 कमी करून तिकडे टाकले. म्हणून ते जीके काहीतरी मला वाटतं 40-45 मार्काला जीके होतं. मराठी व्याकरण कमी केलं होतं. म्हणजे पॅटर्न प्रॉपर पाहिजे तसा फॉलो मीरा भाईंदरला झालेला नव्हता. मुंबई पोलीसच्या बाबतीत सांगतो, तब्बल 30,000 लोक पेपर देणार आहे. किती? 30,000 लोक तब्बल पेपर देणार आहे. किती लोक पेपर देणार आहे? 30,000 लोक पेपर देणार आहे तब्बल. मग हे जे लोक आहेत, हे 30,000 लोक त्या ठिकाणी पेपर देणार आहे आपल्याला माहिती. मग त्या क्वालिटीचा पेपर सुद्धा तसाच काढावा लागणार आहे. कारण की पेपर का त्या क्वालिटीचा लागणार आहे, कारण की लक्षात ठेवा, इथून पाठीमागं 2019चा पेपर जर तुम्ही मुंबईचा पाहिला, 22चा जर पेपर पाहिला, 23चा जर पेपर पाहिला, तर सगळे पेपर एकदम क्वालिटी दर्जेदार होते. आणि मुंबईचा कट ऑफ ग्राउंडचा हा पहिल्यांदाच एवढा लागलेला आहे. आता याचा फायदा असा आहे, 43 ओपनचा कट ऑफ लागल्यामुळं 41 एनटीडी एनटीसी वगैरे काहीतरी 39 ओबीसी असं काहीतरी कट ऑफ लागले त्यांचा, मला वाटतं. हे कट ऑफ लागल्यामुळे आता एक लक्षात ठेवा, जे हुशार विद्यार्थी होते त्या हुशार विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी मार्क्स कमी होते. असं एक कले बऱ्याच विद्यार्थ्यांचं एक भावनिकता अशी मानसिकता झालेली आहे का जे हुशार विद्यार्थी होते त्यांना 35 ते 39च्या दरम्यान मार्क होते. हे काय पेपरला क्वालिफाय झाले नाही. जे काही नवीन सर्व विद्यार्थी आहेत त्यांनी चांगले मार्क टाकले 43-45 आणि ते विद्यार्थी क्वालिफाय झाले, असं सगळ्यांचा एक भास आहे. लक्षात ठेवा, आमच्या वयवाढीचा टाइम जे काही प्रयत्न केले होते त्याच्यातले सुद्धा बरेच विद्यार्थी आज 36व्या-37व्या वर्षी पोलीस झालेले 4-5 जागेमध्ये. लक्षात, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, एक हा जो फंड आहे हा मुलींसाठी खूप छान असणार आहे. मुलांसाठी एवढा नाही, पण मुलींसाठी बेस्ट राहील हा. मुली बाकी भरपूर मुली बाद झालेल्या आहेत. मुली ज्या होत्या खरंच खूप स्ट्रॉंगली की असणारे मुली असतील किंवा मुलं देखील असतील, ते सुद्धा तिथं बाद झालेले. त्याच्यामुळे तुम्हाला खरंच संधीचं सोनं करण्याची खूप मोठी संधी मुंबई पोलीसवाल्यांना उद्या आहे, उद्याच्या पेपरसाठी. त्याचबरोबर मित्र, उद्या जो पेपर होणार तुमचा, शक्यतो मला तरी वाटतंय पेपरच्या 2 संदिग्धता मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे पेपर हा पूर्णतः पॅटर्न वरती चालत, आणि दुसरा म्हणजे पेपर जर पॅटर्न चाललं नाही तर सामान्य ज्ञान त्याच्यामध्ये जास्त असेल. ते पण लय जास्त नसणार आहे, एक 40 पर्यंत किंवा 45 या 2 दरम्यान असेल. 2च्या बाहेर पेपर जाणार नाही. असं होणार नाही का सामान्य डायरेक्ट 80 मार्काला 70 मार्काला पहिलं ठाण्याला यायचं, तसं असं काहीच होणार नाही. लक्षामध्ये म्हणजे ह्या मापात, लक्षामध्ये म्हणजे ह्या मापामध्ये काय असणार आहे किंवा ह्या पद्धतीत काय असणार त्या गोष्टी अवलंबून असणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. फक्त एक काम करा, सिलेमिस्टिक अजिबात करू नका. जिल्हा विशेषची काळजी घेऊ नका. जिल्हा विशेष वरती जास्त प्रश्न येत नाहीत, आणि जरी जिल्हा विशेष जास्त प्रश्न आले तर ते प्रश्न, आज फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आज प्रश्न होता मीरा भाईंदरला जीवदानी मंदिर कुठे, ते विरारला कुठेतरी, वसई विरारला ते जीवदानी मंदिर, ते डोंगरामध्ये त्या देवीचं मंदिर आहे. ऍक्च्युली हा प्रश्न मीरा भाईंदरसाठी ठीक आहे, तो मुंबईसाठी पण विचारला जाऊ शकतो, तो ठाण्यासाठी पण विचारला जाऊ शकतो, तो रत्नागिरीसाठी पण विचारला जाऊ शकतो, किंवा आता मुंबईचं होमी बाबा सेंटर कुठे आहे किंवा बाकीच्या गोष्टी येतात. हे जे क्वेश्चन आहेत मुंबई विद्यापीठ स्थापना कधी, हे क्वेश्चन जिल्हा विशेष मान देणार आहे. हे जरी जिल्हा विशेष म्हणून वाचत असाल तुम्ही तरी हे नागपूरला पण विचारू शकतात, नगरला पण विचारू शकतात. बाकीच्या जिल्ह्यांच्या असं नाही विचारू शकत नगर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत, हा प्रश्न मुंबईला नाही विचारू शकत. पण मुंबईमध्ये
लक्षामध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर कोण हा क्वेश्चन नगरला विचारू शकतात, कारण का शेवटी ते शहर मोठे मेट्रो सिटी आपल्या राज्यातली आर्थिक राजधानी आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रश्न फिरू शकतात. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने तुमचं सामान्य जीके बऱ्यापैकी आहे. ओके, मात्र उद्या तुमचा जो टर्निंग ठरणार तो विदर्भ ठरणार आहे, याच्यामध्ये 5 ते 7 मार्काला चालू घडामोडी पडू शकतात, सांगू शकत नाही. लक्षामध्ये 5-7 मार्काला चालू घडामोडी पडू शकतात. आणि मी तुम्हाला सांगतो, मी कालच्या लेक्चरला आमच्या म्हणजे ऑफलाईनच्या मीरा इंदरच्या मुलींच्या कालच्या लेक्चरला मित्रांनो शेवटचं लेक्चर घेतलं होतं, ते शुक्रवारी रवाना झाले, गुरुवारी लास्ट लेक्चर त्यांचं घेतलं. गुरुवारच्या लेक्चरला आम्ही 1.5 तास लेक्चर घेतलो, त्यातले मला वाटतं काहीतरी 13 क्वेश्चन सामान्यांचे आलेले. 13 डायरेक्ट हाय असे 13 क्वेश्चन. मराठीचे मोस्ट ऑफ बऱ्यापैकी आहेत, पण 13 क्वेश्चन आलेले. म्हणजे मी नाही सांगितलं, मी सांगितलं म्हणून आले असं नाही, पण एक कल असतो का सध्या वातावरण कोणत्या घटकांवर डिपेंड आहे. सध्या चालू घडामोडींचं पण सांगतो तुम्हाला. त्यांना काल सांगितलं होतं महिला केसरी, महाराष्ट्र केसरी आला प्रश्न. आपल्याला समजतंय का सध्या ट्रेंड कोणता आहे, आणि ज्याच्यात काहीतरी त्याच्यावरतीच प्रश्न पडतात, बाकीच्यावर पडत नाही. त्याच्यामुळे बाळांनो लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आणि महत्वपूर्ण आहे लक्षामध्ये. त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी चांगला पेपर लिहा. पॅटर्नच पडेल तुम्हाला, कदाचित पॅटर्न पडेल, त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. पेपर फक्त सोडत असताना शांत चित्ताने सोडवा. पेपरवरती उत्तरपत्रिकेवर जी माहिती भरणार ती माहिती एकदम व्यवस्थित आणि काळजीपूर्वक भरा. ती माहिती चुकल्यानंतर तुमचे कमीत कमी 10-15 मार्क कमी होतात. त्याचं कारण तुम्ही खूप घाबरता. त्याच्यानंतर पुढचं सांगायचं झालं म्हणजे तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगेन, का जे गोल करतो आपण ते गोल एकदम प्रॉपर गोल करा. त्याचं नाव गोल आहे. त्याचं नाव जर गोल असेल तर चपटा करून काय फायदा आहे का, त्याला गोलच करावा लागेल ना. त्यामुळे गोल प्रॉपर करा, व्यवस्थित स्टडी करा. असं म्हणणार नाही कारण स्टडीचा वेळ संपेल. उद्या तुम्हाला सर्वांना पेपरला सामोरे जायचंय. चांगला पेपर लिहा. मुंबईतील माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांना, मुंबईसाठी पेपर देणाऱ्या महाराष्ट्रातील माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांना मी या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी उद्या खूप खूप शुभेच्छा देतो. लक्षात ठेवा मित्रांनो, उद्याची लेखी परीक्षा हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा निकाल देणारी लेखी परीक्षा असणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी एकदम प्रॉपरली तयारी करे. प्रॉपरली तयारी केलेली प्रॉपर जा आणि प्रॉपर त्यानुसारच त्या ठिकाणी काम करा. लक्षामध्ये पॅटर्नच पडेल, काळजी करू नका. आणि त्या पॅटर्न नुसारच तुम्ही त्या ठिकाणी काम करा, कारण का पॅटर्नच्या बाहेर काही पडणार नाही, मी 100% तुम्हाला सांगतो. आणि जर झालंच गडबड थोडीफार तर जीकेची असतं ती गडबड होईल, बाकी दुसरी कोणती ती गडबड काय शक्यतो होणार नाही. लक्षामध्ये. आणि जे नवीन विद्यार्थी आता पोलीस भरतीची तयारी करतात किंवा आता काही SRPF चे पेपर बाकी काही चालकचे, तर त्या विद्यार्थ्यांना मी नक्की सूचित करेन की हे महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असणार आहे पुस्तके. मित्रांनो, पोलीस भरती 2272 प्रश्नपत्रिका संचय. विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. 14,675 प्लस प्रश्न आहे मित्रांनो याच्यामध्ये. त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध पण आहे. संपूर्ण नवीन बदलत्या पॅटर्न नुसार असलेले एकमेव पुस्तक आहे. पोलीस शिपाई भरती 2024, SRPF, वाहन चालक, बॅट्समन, कारागृह सगळ्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहेत. आणि मित्रांनो, आमचे मित्र लेखक व संकलन विठ्ठल नागनाथराव सर यांचं हे पुस्तक आहे, तुम्ही नक्की खरेदी करू शकता. अतिशय महत्वाचं असं हे बुक आहे. त्यामुळं कुठल्या ज्या विद्यार्थ्यांना खरेदी करायचंय त्यांनी ते बुक लवकर खरेदी करायचंय किंवा तो नंबर वरती तुम्ही संपर्क करू शकता. लक्षामध्ये. चालतंय, थांबूया, भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.